वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत् कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण 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 मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 कृष्ण गोविंद नारायण हरे। कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। कंसाने विचार केला की आता खूप झालंय, आता रामकृष्णांना मथुरेमध्ये आपण बोलून घेऊया। त्यासाठी त्याने धनुष्य यज्ञ त्याचं आयोजन केलं आणि अक्रूरजींना सांगितलं की तुम्ही प्रजामध्ये जा आणि रामकृष्णांना इथे घेऊन या। कंसाचा मृत्यू जवळ येत होता म्हणून त्याने श्रीकृष्णांना आमंत्रण पाठवलं। अक्रूरजी राजसभेतून घरी आले। रात्रभर त्यांना झोप लागली नाही। श्रीकृष्ण दर्शनासाठी ते आता अधीर झाले होते। प्रातःकाली ते लवकर उठले, संध्यादी कर्म त्यांनी केलं आणि कंसाचा सुवर्ण रथ घेऊन अक्रूरजी गोकुळाच्या दिशेने निघाले। अक्रूरजी हृदयाने निर्मल होते, सरळ होते, क्रूर नव्हते। अक्रूरांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचे चिंतन चालू होतं। ते म्हणत होते मनाशी की आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला आज श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे।
माझ्या हातून अनेक पापकर्म घडले आहेत, पण श्रीकृष्ण पतित पावन आहेत, ते अवश्य मला माफ करतील आणि आपलं म्हणतील. अशा विचारात चाललेल्या अक्रूरजींना मार्गामध्ये श्रीकृष्णांच्या पावलांचे उमटलेले ठसे दिसले. ध्वज व अंकुश या चिन्हांनी युक्त असलेले पावलं श्रीकृष्णांची होती. श्रीकृष्ण अनवानी गायींना चारत फिरत होते, त्यामुळे त्यांनी ते बघितलं अक्रूरजींनी आणि विचार केला की भगवंत पायी चालतायत, तर मी तर त्यांचा सेवक आहे, मी कसं पायी चालावं, असा विचार करून ते पायी चालायला लागले. आणि व्रजात पोहोचल्यानंतर अक्रूरांनी तिथली सगळी धूळ आपल्या अंगाला माखून घेतली, कारण ती सगळी धूळ श्रीकृष्णांच्या चरणांनी पवित्र झालेली होती. शुकाचार्य महाराज म्हणतात की राजन, अक्रूरांनी आपल्या हातून पूर्व आयुष्यात जे जे पापकर्म घडलं त्याचं प्रायश्चित्य म्हणून साष्टांग दंडवत घालत ते श्रीकृष्णांच्या घरापर्यंत पोहोचले. वृंदावनात पोहोचल्यानंतर त्यांना संध्याकाळ झाली होती. तिथे त्यांनी श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं आणि श्रीकृष्णांच्या पायावर जाऊन पडले. प्रभूंनी अक्रूरजींच्या मस्तकावरती हात फिरवला, त्यांना उभं केलं आणि काका म्हणून त्यांना आलिंगन दिलं. अक्रूरांचं जीवन धन्य झालं. त्यांच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसह भगवंतांनी त्यांना आता स्वीकारलं होतं. रामकृष्णांचं दर्शन त्यांनी केलं. त्यांचं शरीर रोमांचित झालं, डोळ्यांमधून अश्रुधारा वाहायला लागल्या, कंठ गदगद झाला. भगवंतांनी त्यांना आपल्या हृदयाशी धरलं. बलरामांनी त्यांना आलिंगन दिलं आणि त्या दोघांनी त्यांचा हात धरून त्यांना ते आपल्या घरामध्ये घेऊन आले. घरी नंदबाबांनी त्यांचा स्वागत सत्कार केला, मंगलकुशल विचारला आणि सगळे लोक तिथे जे जमा झाले होते ते गेल्यानंतर रामकृष्णांजवळ ते गेले आणि त्यांनी मथुरेची सगळी सद्यस्थिती रामकृष्णांना सांगितली. त्यावर रामकृष्ण हसले आणि म्हणाले की तुम्ही लोकांना धनुष्य यागाचं निमित्त आहे असं सांगा. आपण सकाळी वृंदावनातून निघू. त्याप्रमाणे रात्री दवंडी पिटली आणि मथुराला जाण्यासाठी गोपांची तयारी सुरू झाली. आपला कान्हा आपल्याला सोडून मथुरेला जाणार ही कल्पना यशोदेला सहन होईना आणि तिने अक्रूरजींना साफ सांगून टाकलं की तुम्हाला जर न्यायचं असेल तर बलरामाला घेऊन जा, श्रीकृष्णाला मी काही तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही. नंदबाबांनी यशोदेची समजूत घातली, पण तिचं मन काही केल्या मानत नव्हतं. कृष्णच तिच्या जीवनाचा आधार होते आणि त्यांना दृष्टीआड कसं होऊ द्यावं हे काही तिला कळत नव्हतं. रात्री तिला झोप लागली नाही. ती उठली आणि अंगणामध्ये येऊन रडत बसली. श्रीकृष्णाची ही गोष्ट लक्षात आल्यावर तो उठून तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला की आई तू का रडतेस? यशोदा म्हणाली की आता तू उद्या मला सोडून जाणार आहे, ते मला काही सहन होणार नाही. तुझ्या आराधनेनेच मी जिवंत आहे. त्यावर कन्हैया यशोदेला आश्वासन देत म्हणाला की अगं तू चिंता का करतेस, मी परत येणारच आहे. आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट खरी होते हे तिला माहिती होतं आणि म्हणून तिला आनंद झाला आणि ती त्या आनंदाच्या भरात विचारायला विसरली की कधी येणार आहेस बाळा तू. आणि भगवंतांनी पण जाणीवपूर्वक ती विसरली तर विसरू दे, ते तिला म्हणाले नाही की आई 4 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी येईल, 1 महिन्यांनी. आईला आनंद झालाय ना, संपलं, काम झालं असं म्हणून ते आईजवळ गेले आणि आईच्या कुशीमध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदेने त्यांना उठवलं, मंगल स्नान घातलं, त्यांना छान सजवलं. यशोदेचं मन आज खूप अधीर झालं होतं. तिने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला, श्रीकृष्णांना जेवू घातलं. गोपींना ही गोष्ट कळली. त्यावेळेला श्रीकृष्णांचा आपल्याला वियोग होणार ही गोष्टच त्यांना सहन होत नव्हती. आजपर्यंत त्यांना श्रीकृष्णांचा वियोग कधीही अनुभवायला आला नव्हता आणि त्यामुळे त्या अत्यंत व्याकुळ झाल्या आणि हे गोविंद, हे दामोदर असं म्हणून रडायला लागल्या. सकाळी अक्रूरजींनी रथ जोडला. रामकृष्ण रथामध्ये निघाले. यशोदा माता आणि गोपी रडायला लागल्या. त्यांना श्रीकृष्णांचा विरह होणार
ही कल्पनाच अतिशय भयंकर वाटत होती. त्या अक्रूराला अडवत होत्या आणि म्हणत होत्या की तू अक्रूर नाही, तू क्रूर आहेस. तू आमच्यापासून आमचा कान्हा, आमचा श्रीकृष्ण हिरावून नेतो आहेस. अक्रूरजी काय बोलणार, ते काहीच बोलले नाही. शेवटी श्रीकृष्णांच्या विराहामध्ये बेशुद्ध झालेल्या राधेजवळ श्रीकृष्ण गेले आणि तिला त्यांनी सांगितलं की मी थोड्या वेळामध्ये येतोय. इथे जसं मी तुमच्याबरोबर राहतो, तुम्हाला आनंद देतो, तसं मथुरेमध्ये माझे लोक काही वाट पाहत आहेत. तिथे काही राक्षस उठलेत मातलेत, त्यांचं काम तमाम करतो आणि मी लगेच येतो. मी काही फार काळ तिथे राहणार नाही. असं म्हटल्याबरोबर राधा राणी त्या ठिकाणी शुद्धीत आल्या आणि मग सगळ्या गोपींनी त्यांना वाट करून दिली. श्रीकृष्ण अक्रूरजींबरोबर निघाले. रस्त्याने जाताना अक्रूरजींच्या मनामध्ये विचार येत होता की मी किती क्रूर आहे. मी या छोट्या छोट्या बालकांना कंसाकडे मारण्याकरता घेऊन चाललोय. मी किती वाईट आहे असं त्यांना वाटलं. भगवंतांनी त्यांच्या मनाचा भाव ओळखला आणि अक्रूरजी मध्ये रस्त्यात संध्याकाळी यमुनेच्या काठी स्नान करण्याकरता उतरल्यावर भगवंतांनी आपलं शेषशाही स्वरूप अक्रूरजींना दाखवलं आणि ते स्वरूप त्यांना बाहेर पाण्याच्या बाहेर दिसत होते. त्यावेळेला त्यांनी ओळखलं की हे स्वतः भगवान श्री विष्णू आहेत आणि शेष आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. काही वेळाने ते सगळे मथुरेला पोहोचले. नंद बाबा आणि इतर सगळे गोप छकड्यांमधून निघाले होते. ते जास्त वेगाने तिथे गेले, त्यामुळे ते आधी जाऊन पोहोचले होते. तिथे पोहोचल्यानंतर श्रीकृष्ण अक्रूरजींना म्हणाले, आम्ही इथेच थांबतो, तुम्ही तुमच्या राजमहाली निघून जा. अक्रूरजींनी कंसाला रामकृष्ण आल्याची बातमी दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रामकृष्ण आपल्या बालगोपालांसहित मथुरा बघण्याकरता बाहेर पडले. हे वृंदावनात राहत होते. रानावनामध्ये राहणारी ही सगळी मुलं होती. त्यांनी शहर पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेही राजधानी. मथुरा राजधानी आहे शूरसेनाची आणि एवढी मोठी राजधानी, मग तिथे काय काय आहे ते बघण्याकरता ही सगळी मुलं बाहेर पडली. नेहमीच्या सवयीप्रमाणे सोबत असणाऱ्या गोपांनी श्रीकृष्णांचा जय जयकार रस्त्याने केला. आजूबाजूची मंडळी उत्सुकतेने या लहान मुलांकडे बघायला लागली. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना बघितल्यानंतर सगळ्यांच्या नरजा स्थिर झाल्या. सगळे लोक श्रीकृष्णाचं दर्शन करण्याकरता गर्दी करू लागले. तसं तसं श्रीकृष्णांनी आपलं अपरिमित सौंदर्य आणखीन व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्या मथुरेमध्ये असणारे गोप, गोपी, स्त्रिया, पुरुष सगळेच्या सगळे त्यांच्याकडे आकर्षित झाले. श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांना रस्त्याने जाताना पहिल्यांदा कंसाचा धोबी भेटला की जो कंसासाठी उत्तम उंची वस्त्र घेऊन चालला होता. श्रीकृष्णाने त्याला थांबवलं आणि त्याला म्हणाले, तू कोण आहेस? त्यावेळेला त्याने आरेरावीने उत्तर दिलं की मी कंसाचा धोबी आहे. श्रीकृष्ण म्हणाला की मग तुझ्या गाठोड्यामध्ये सुंदर सुंदर छान छान कपडे असतील तर ते आम्हाला दे. त्या धोब्याने श्रीकृष्णाला धमकवायला सुरुवात केली. राजाचा सेवक आहे, त्यात राजा उर्मट, सेवकही उर्मट, आणि त्याने धमकवायला सुरुवात केली की तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, माझ्या नादी लागू नका, मी कंस महाराजांचा धोबी आहे, मी असा कोणालाही आलतू फालतू कोणालाही कपडे देत नाही. असं म्हटल्यानंतर त्याचा उद्धटपणा बलरामांना सहन झाला नाही आणि बलराम कन्हैयाला म्हणाले की कन्हैया, मला असं वाटतं की धोब्याच्या शिरावरती मृत्यू घिरट्या घालतोय बहुतेक, आणि त्याला एक थप्पड मार असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णांनी एक थप्पड मारल्याबरोबर त्याचं मुंडकं तुटून खाली जमिनीवर उडून पडलं. भर रस्त्यामध्ये ही घटना ज्या लोकांनी बघितली ते पळत सुटले. हे काही भयंकर काम दिसतंय. एक छोटासा मुलगा दिसतोय खरं, पण मगरूर अशा धोब्याला एक थप्पड लगावल्याबरोबर त्याचं मुंडकं उडालं. म्हणजे काय ताकद त्या हातामध्ये असेल असं लोकांनी पाहिलं आणि
त्या धोब्याबरोबर त्याचे जे साथीदार होते त्यांनी कपड्यांचे गठ्ठे तिथेच टाकले आणि ते पाय लावून पळत सुटले. त्या गठ्ठ्यांमधून श्रीकृष्णांनी सुंदर सुंदर वस्त्र काढली, आपल्या मित्रांना घातली आणि आपणही ते कपडे घालण्यासाठी त्यांनी पाहिले तर ते मोठे मोठे कपडे होते. मग तिथे त्यांनी जाऊन एक शिंपी शोधला, स्वतःच्या अंगचे कपडे तयार करून घेतले आणि मग ते कपडे परिधान केले. पुढे गेले. तिथे जाताना त्यांना सुदामा नावाचा एक माळी दिसला. त्या माळ्याच्या घरात गेले आणि त्याला सांगितले की आम्हाला सुंदर फुलांच्या माळा दे. त्या माळ्याने सगळ्या बालगोपालांना सुंदर सुंदर फुलांच्या माळा घातल्या. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी त्याला वरदान दिले. नंतर श्रीकृष्णांना कुब्जा दिली. ही कुब्जा कंसाची दासी होती आणि ती कंसाकरता सुंदर असे अंगराग घेऊन जात होती. श्रीकृष्णांनी तिच्याकडे बघितलं आणि तिला हे सुंदरी म्हणून हाक मारली. खरं तर ती कशी होती? त्रिवक्रा होती. 3 ठिकाणी ती वाकलेली होती. आणि श्रीकृष्णांनी तिला थांबवलं. तिला म्हणाले की तुझ्याजवळ असणारं चंदन आणि सुवासिक पदार्थ आम्हाला दे. तिलाही खूप कौतुक वाटलं. तिने श्रीकृष्णाकडे बघितलं. श्रीकृष्णाच्या अंगाला तिने चंदन लावलं. श्रीकृष्णांनी विचार केला की हिने आपल्याला सौंदर्य वाढवणारी प्रसाधनं आज दिली, त्यामुळे आपलं सौंदर्य अधिकच खुललं आहे. मग हिचं सुद्धा सौंदर्य आपण खुलवलं पाहिजे. आणि म्हणून तिचे दोन्ही पाय आपल्या पायाने त्यांनी दाबले, तिची हनवटी उचलली. त्याबरोबर ती सरळ झाली आणि सर्वांग सुंदर झाली. त्यानंतर धनुष्य यज्ञाच्या ठिकाणी हे सगळे गेले. त्यांनी तिथे असणारं धनुष्य उचललं, ते तोडून टाकलं. तिथे असणाऱ्या शिपायांचा भरपूर समाचार घेतला. सगळे राजसेवक जीव मुठीत घेऊन पळून गेले आणि साळसूतपणे हे सगळे बाळगोपाळ आपल्या तंबूत आले. त्यावेळेला नंदबाबांनी विचारलं, अरे तुम्ही सगळी मथुरा बघितली का? हो हो म्हणे. अहो इतकी सुंदर आहे मथुरा बाबा, काय सांगू. आणि इथली लोक तर फारच चांगली आहेत, फार सज्जन लोक आहेत म्हणे इथे राहणारी. आणि म्हणे आता आम्ही खूप कंटाळलोय, थकलोय, आता आम्हाला झोपायचं, असं म्हणून झोपी गेले. इकडे श्रीकृष्णांच्या सगळ्या कहाण्या ऐकून कंसाची झोप उडाली. त्याने कुवलयपीड नावाचा जो हत्ती होता त्याला रंगशाळेच्या दरवाजामध्ये उभं केलं श्रीकृष्णांना मारण्याकरता. आणि माहुताला तशा सूचना देण्यात आल्या. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी रामकृष्ण रंगस्थळावरती आले तेव्हा तिथल्या मल्लांना ते वज्रासारखे वाटले, सामान्यांना रत्नासारखे वाटले, स्त्रियांना कामदेवांसारखे, गवळ्यांना स्वजनांसारखे वाटले, तिथे उपस्थित असणाऱ्या राजांना शासकांसारखे वाटले, वृद्धांना बालकांसारखे वाटले, तर कंसाला हे दोघं काळासारखे वाटले. योगीजनांना परमात्म तत्वासारखे वाटले आणि यादवांना परमदेवासारखे वाटले. जिनकी रही भावना जैसी, प्रभू मूर्ती देखी तिनही तैसी. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम तिथे आल्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टीने त्यांना पाहतो आहे आणि प्रत्येकाला ते वेगवेगळ्या रूपात दिसत आहेत. त्यानंतर तिथे असणाऱ्या कुवलयपीड नावाचा जो हत्ती होता त्याला दोघांनी मारलं आणि त्याचे दोन्ही दात उखडले. रामाने एक दात आपल्या खांद्यावर घेतला आणि कृष्णांनी एक दात आपल्या खांद्यावर घेतला आणि दोघंही तिथे समोर आले. त्यानंतर तिथे मल्लयुद्ध झालं. त्यात चाणूर आणि मुष्टिकाला त्यांनी मारलं. मग मात्र कंस घाबरला आणि तो सगळ्यात वरती आसनावर बसला होता. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य रामकृष्णांवरती सोडले. त्या सगळ्यांना रामकृष्णांनी मारून टाकलं आणि मग जिथे कंस बसलेला होता त्या आसनापर्यंत श्रीकृष्ण गेले. कंस उठून उभा राहिला. त्याने तलवार काढली. श्रीकृष्णाने त्याची शेंडी पकडली आणि त्याला धक्का दिल्याबरोबर तो खाली पडला. श्रीकृष्ण उडी मारून त्याच्या छातीवर पाय देऊन उभे राहिले आणि म्हणाले की कंसा, मीच तो आहे, 8वा पुत्र देवकी आणि वासुदेवांचा, मीच तुझा काळ आहे. असं कंसाने ऐकलं आणि त्याचं हृदय बंद पडलं.
हार्ट अटॅक आला बिचाराला, मारलंच नाही, नुसतं घाबरवलं, तो घाबरूनच गेला. कंसाच्या वधाने सगळीकडे आनंद झाला आणि कंसाच्या 2 पत्नी होत्या, अस्ती आणि प्राप्ती नावाच्या, ज्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांना अतिशय दुःख झालं. त्यानंतर राम आणि कृष्णांनी देवकी वासुदेवांना सोडवलं. देवकी वासुदेवांना आपली मुलं आपल्या समोर पाहिल्यानंतर आनंदाला त्यांच्या पारावार राहिला नाही. त्यांचं हृदय भरून आलं. त्या दोघांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं, कवटाळलं. त्यांच्या नेत्रांमधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. त्यानंतर उग्रसेन राजाला सोडवण्यात आलं आणि मथुरेमध्ये परत त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. मथुरेत सगळीकडे आनंद निर्माण झाला. त्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण नंदबाबांच्या राहुटीत तंबूमध्ये पोहोचले. त्यांना मिठी मारली आणि त्यांना सांगितलं की बाबा, तुम्हीच खरे आमचे माता पिता आहात, पण आता मी इथे कंसाचा वध केला आहे, त्यामुळे कंसाचा सासरा जरासंध, वक्र, दंतवक्र हे सगळे राजे आता माझे शत्रू झाले आहेत. त्यामुळे मी जर आता गोकुळात आलो तर हे सगळे शत्रू गोकुळावरती आक्रमण करतील, गोकुळवासियांना त्रास देतील. त्यामुळे मी काही काळ मथुरेमध्ये राहतो, इथली सगळी व्यवस्था पाहतो, या राक्षसांना मारतो आणि लगेच वृंदावनामध्ये परत येतो. तुम्ही आता वृंदावनामध्ये जा. माझी माता, माझ्या सख्या, माझ्या गाई, माझे सवंगडी या सगळ्यांकडे लक्ष द्या आणि माझ्या आईला सांगा की तुझा कन्हैया अवश्य परत येणार आहे, काळजी करू नको. किती कठीण प्रसंग आहे पहा, की ज्या आई वडिलांनी 10 वर्षापर्यंत या मुलांना सांभाळलंय त्या आई वडिलांना काही काळ आपल्यापासून दूर ठेवायचंय आणि वडिलांना समजून सांगायचंय की तुम्ही पुढे चला, मी आलोच. ते ऐकून नंदबाबांवरती वज्राघात झाला. त्यांची वाणीच बंद पडली. काय बोलावं? त्यांनी एका क्षणात समजून घेतलं की हा श्रीकृष्ण आपल्या पोटी जन्माला आलेला नाही. त्यांनी आपलं दुःख व्यक्त न करता ते तिथून वृंदावनामध्ये परतले. तिथे यशोदेने त्यांच्याबरोबर बालकृष्ण आले नाही हे पाहिल्याबरोबर तिला समजलं आणि ती नंदांना म्हणाली की माझ्या मुलांना तुम्ही मथुरेत सोडून आलातच का? जिवंत का आलात? तिथेच प्राण का नाही सोडले? नंद बाबा म्हणाले की अगं खरंय, मी जिवंत राहू इच्छितच नव्हतो, पण मी विचार केला की इथेच जर माझा मृत्यू झाला तर कन्हैयाला किती वाईट वाटेल. त्यामुळे आता तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्षणाक्षणाने आपण मरणारच आहोत. देवकी वासुदेवांना आता स्वास्थ्य मिळालं. इकडे मथुरेमध्ये त्यांनी आपल्या बलराम आणि श्रीकृष्णांचा यज्ञोपवीत संस्कार केला. त्यांच्या जन्माच्या वेळी गायींचा दानाचा केलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला आणि या 2 मुलांना त्यांनी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये वेदाध्ययन करण्याकरता पाठवून दिलं. अगदी कमी कालावधीमध्ये दोघांनी सगळ्या विद्या संपादन केल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून गुरूंचा प्रवास क्षेत्रामध्ये समुद्रात बुडलेला मुलगा त्यांना परत केला. नंतर गुरुजींचा आशीर्वाद घेऊन हे दोघं मथुरेला परत आले. तिथे आल्यानंतर श्रीकृष्णांना आपली माता, गाई, वासरं, आपले सखा यांची अत्यंतिक आठवण येत होती आणि त्या आठवणीमध्ये ते लपून लपून रडायचे. एकदा उद्धवांनी त्यांना रडताना पाहिलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही का रडता? इथे तर सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य आहे, तुमची आई आहेत, वडील आहेत, ते तुमची काळजी घेतात, सगळे लोक तुमचे चाहते आहेत, तरी तुम्ही का रडता? त्यावरती श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की वृंदावनामध्ये माझे माता पिता, गोप गोपी, ग्वाल बाल सगळे माझ्या वियोगामध्ये दुःखात आहेत. त्यांना मी आधार द्यायला हवा, पण तसं होत नाही. मला काही तिकडे जाता येत नाही, कारण इकडे देवकीला भीती वाटते की कृष्ण जर तिकडे गेला
तर यशोदेच्या प्रेमामध्ये तो वेडा होऊन तिथेच थांबेल, तो परत येणार नाही. म्हणून देवकीला वारंवार श्रीकृष्ण म्हणतायत की अगं आई, मी त्यांना जाऊन फक्त भेटून येतो ग. ती म्हणते जायचं नाही. आणि श्रीकृष्ण आईच्या आज्ञेबाहेर राहत नाहीत, जात नाही, मनमानी करत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णांना तिथे जाता येत नाही. आणि ते आपलं दुःख उद्धवजी समोर मांडतात. ते म्हणतात की माझे प्रेमळ नंद बाबा माझी आठवण काढत असते. ते वारंवार माझं स्मरण करून अश्रू ढाळत असतात. मथुरेमध्ये ऐश्वर्य आहे, पण त्यांच्यासारखं प्रेम मला मिळत नाही. श्रीकृष्णांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याची गरज आहे. ज्या जीवांचं स्मरण स्वयं भगवंत करतात ते असाधारण भक्त आहेत. श्रीकृष्णांच्या मनोअवस्थेचं दर्शन उद्धवांना झालं आणि ते कृष्णांना म्हणाले की तुमचं दुःख मला पाहवत नाही. श्रीकृष्णांनी आपल्या मनातली व्यथा उद्धवांना सांगितली. मला यशोदा मातेची आणि नंद बाबांची पावलोपालावरती आठवण येते, स्मरण होतं. माझे निर्मळ निरागस गोपसखा मातृवत्सला गाई, ज्यांनी स्वतःपेक्षा माझ्यावरती जास्त प्रेम केलं, अशा माझ्या सख्या वारंवार आठवतात. उद्धव त्यांना समजवतात की आता तुम्ही मथुरेमध्ये आले आहात, हे सगळे व्रजवासी जे आहेत त्यांना तुम्ही आता विसरायला हवं. तो तुमचा भूतकाळ आहे, हा तुमचा वर्तमान काळ आहे. श्रीकृष्ण म्हणतात की अरे उद्धवा, तू मला व्रजाला विसरायला सांगतो. मी सर्व काही विसरू शकतो, पण व्रजाला विसरू शकत नाही. आणि व्रजाला विसरण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे जर व्रजवासी मला विसरले तर मग मी त्यांना विसरू शकतो. त्यामुळे तू एक काम कर, तू गोकुळामध्ये जा, व्रजामध्ये जा आणि त्या सगळ्या लोकांना वेदांताचा उपदेश कर आणि माझा विसर पाड. उद्धव म्हणतात की हरकत नाही, मी तिथे जाईल खरं, पण एक अडचण आहे. ते सगळे खेड्यातले मूढ लोक आहेत, त्यांना मी माझं ज्ञान कसं सांगणार आणि त्यांना मी सांगितलेलं ज्ञान कसं बरं कळणार. माझा तत्वज्ञानाचा उपदेश मोठा गहन आहे आणि त्या सगळ्या गावंढळ स्त्रिया आहेत, त्यांना कसं समजणार मी सांगितलेलं. उद्धव स्वतः बृहस्पतींचे शिष्य आहेत, वेदांतांचे आचार्य आहेत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा अहंकार आहे. गोपींची ते निंदा करतात. श्रीकृष्णांना गोपींची निंदा केलेली आवडत नाही. ते उद्धवाला म्हणतात की उद्धवा, माझ्या गोपी अज्ञानी नाहीत, त्या ज्ञानाच्या पलीकडे गेलेल्या आहेत, त्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, पण शुद्ध प्रेमाच्या ज्ञात्या आहेत आणि म्हणून त्या मला प्राप्त झाल्या आहेत. गोपींचं मन निरंतर माझ्यामध्ये जडलेलं आहे, त्यांचे प्राण, त्यांचं जीवन मीच आहे, त्या मलाच आत्मा मानतात. उद्धवा, त्यांना ज्ञानाची आवश्यकता आहे आणि तुला शुद्ध प्रेमाची. श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं, माझ्या माता पित्यांना सांग, कन्हैया तुमची सारखी आठवण काढतो, माझ्या वियोगात तुम्ही रडू नका. असं सांगता सांगताच श्रीकृष्णांना अश्रू अनावर झाले. उद्धवाला समजेना की गोकुळाची आठवण यांना सारखं, आठवण काढल्याबरोबर यांना सारखं रडू का येतं. हे काही लहान आहेत का, आता मोठे झालेत ना, मोठ्या माणसासारखं यांनी वागायला हवं. कृष्णांनी आपला पितांबर वैजयंती माळा प्रसाद रूपाने उद्धवाला दिली आणि त्यांना म्हणाले की मी दिलेल्या गोष्टी धारण करून तुम्ही गोपींकडे जा, कारण माझ्या गोपी परपुरुषांकडे पाहत नाहीत, त्यांच्याशी बोलतही नाही. माझा पितांबर पाहून त्या तुम्हाला माझा सखा मानतील आणि तुमच्याशी बोलतील. उद्धव रथातून निघाले. श्रीकृष्ण रथामागे धावत होते आणि त्यांना संदेश देत होते. शेवटी उद्धवांनी रथ थांबवला आणि त्यांना सांगितलं की देवा, आपण राजे आहात, मी आपला सेवक आहे, माझ्या रथामागे असं धावणं आपल्याला योग्य दिसत नाही. आपण चिंता करू नका, आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, सगळा संदेश मी नीटपणाने
यशोदा माता, नंद बाबा, गोपी, गो सगळ्यांना देईल, तुम्ही आता थांबा. आता श्रीकृष्ण थांबले आणि म्हणाले मनामध्ये की माझा उद्धव भाग्यशाली आहे. तो गोकुळात जात आहे. ते रथाकडे, तो रथ दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिले. इकडे जेव्हा कन्हैया गोकुळ सोडून गेला तेव्हापासून वनातील घनदाट बगीचे ओस पडले. यमुनेचं पाणी अश्रुरूपाने गोपींच्या डोळ्यांमधून वाहायला लागलं. गायी चारा खाईनासा झाल्या. कृष्णाच्या विरहाने प्रत्येक जण व्याकुळ झाला होता. जेव्हापासून कृष्ण मथुरेला गेला तेव्हापासून नंद आणि यशोदा दोघांनीही अन्नाचा त्याग केला होता. रात्री झोप नाही, दिवसा चैन नाही. कृष्ण विरहात जीव होरपळून जात होता आणि डोळ्यांमधून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. पण दोघही एकमेकांना धीर देत होते. गोकुळातले लोक रोज कृष्णाची वाट पाहत असत. संध्याकाळ झाल्यावर निराश होऊन नेहमीप्रमाणे श्रीदाम, मधुमंगल आणि सगळे गोप बालक रस्त्यावर बसून कन्हैयाची प्रतीक्षा करत होते. त्यांना वाटत होतं आज न उद्या कन्हैया येईल, आत्ता येईल, आत्ता येईल असं ते समजत होते. इतक्यात त्यांना एक रथ दिसला. रथ दिसल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना असं वाटलं आपला कन्हैया परत आला. ते धावत धावत रथाजवळ आले. पण रथामध्ये वेगळंच भलतंच कोणीतरी त्यांना दिसलं आणि ते हिरमुसून गेले. उद्धवाने रथ थांबवला. स्वतःचा परिचय दिला की मी उद्धव आहे, श्रीकृष्णांचा संदेश घेऊन आलोय. त्यावर गोप बालक म्हणाले की आमचा कन्हैया इतका निष्ठुर होऊन जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्याच्याशिवाय सगळं वृंदावन सुनं सुनं झालं आहे. तुम्ही एक काम करा, नंद यशोदेकडे जा. ते रात्रंदिवस लालाची वाट पाहत आहे. आम्ही तिथे येतोच. बरं झालं तुम्ही आलात. आम्हाला देखील आमच्या कन्हैयाला संदेश द्यायचा आहे. असं म्हणून त्यांनी तो रथ नंद भवनाच्या दिशेने वळवला. नंद भवनाच्या अंगणामध्ये रथ आला आणि नंद यशोदा जे गप्पा करत बसलेले होते त्यांच्या जीवात जीव आला आणि दोघेही रथाकडे आतुरतेने धावत गेले. त्यांना असं वाटलं आपला कान्हा, आपला लाला आपल्याला भेटायला आला. रथामध्ये कृष्ण नाही तर दुसरंच कुणीतरी आहे हे पाहून नंद कृष्णाला हाका मारत मारत मूर्छित पडले. यशोदेने कसंबसं स्वतःला सावरून दासीच्या मदतीने उद्धवांच्या स्वागताची, स्नानभोजनाची व्यवस्था करायला सांगितली. थोड्या वेळाने नंद बाबा शुद्धीवर आले आणि त्यांनी उद्धवाला सगळं मंगल कुशल विचारलं. नंद बाबा म्हणाले की खरं सांगा, कृष्णाला आमची आठवण आता येते का? इथल्या गोप गोपी, तरुवर, पर्वत, गायी, वन सगळे काही कृष्णाला आपलं सर्वस्व मानतात. उद्धवजी कृष्णाला सांगा की गिरिराज, गोवर्धन, यमुना हे सुद्धा त्याची वाट पाहत आहेत. त्याची गंगा गाय तर वनातच फिरते आहे. ती अजून घरीच आली नाही. ती सगळ्या वनामध्ये प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाला शोधते आहे की इथे तरी कृष्ण दिसेल, तिथे तरी कृष्ण दिसेल, आणि तिने आजपर्यंत चारा खाल्लेला नाही. इतकी ती श्रीकृष्णासाठी व्याकुळ झाली आहे. हे सगळं तुम्ही श्रीकृष्णाला सांगा. उद्धवजी, यमुनेमध्ये कन्हैया जलक्रीडा करत असे. त्या गिरिराजाला आपल्या करंगळीवर त्यांनी उचलून धरलं होतं. वनात झाडाखाली बासरी वाजवत तो मित्रांबरोबर खेळत होता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा त्याचं स्मरण मला होतं आणि कृष्ण मथुरेत नाही तर वृंदावनातच आहे असा भास मला सारखा होतो. पहा ना, काल रात्री कृष्ण पाळण्यात झोपलाय असं मला वाटलं. रात्रभर मी त्याला झोका देत होतो आणि सकाळी पाहिल्यानंतर तो मला दिसेनासा झाला. काल दुपारी तो कदंबाच्या वृक्षाखाली बासरी वाजवताना मला दिसला. मला असं वाटलं की बराच वेळापासून हा बासरी वाजवतोय, याला भूक लागली असेल म्हणून मी वाटीमध्ये लोणी साखर घेऊन तिथे गेलो तर मला तिथे कुणीच दिसलं नाही. मला कितीतरी वेळा असं वाटतं की तो माझ्या मांडीवर बसून खेळतो आहे, माझी दाढी ओढतो आहे. मी यमुनेवर स्नानाला जातो तेव्हा तो माझ्या मागे मागे येतोय असा भास मला होतो.
मी त्याला खांद्यावर बसून फिरवत आहे असं मला वाटतं. कंसाचे लोक त्याला देव मानत असतीलही, पण तो माझा मुलगा आहे, तो माझा कृष्ण आहे असं नंद बाबा म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. उद्धवजी, मला कृष्ण पाळण्यात, घरात, कानाकोपऱ्यामध्ये, अंगणात, यमुनेच्या तीरी, वनात सगळीकडे दिसतो आहे. आणि कन्हैया माझा पुत्र आहे. तो देव असेलही, पण माझ्यासाठी तो माझा लाला आहे. कन्हैयाची आई यशोदा दिवसभर रडत असते. कान्हा कधी येणार म्हणून मला विचारते. कान्हा जर इथे असता तर त्याने तिची समजूत काढली असती, पण मला तिची समजूत काढता येत नाही. इतक्यात यशोदा माता तिथे आली आणि म्हणाली, उद्धवजी, खरं खरं सांगा, माझा लाला तिथे खुश आहे का? त्याला माझी आठवण येते का? इथे तो होता तेव्हा त्याला माझे अश्रू पाहवत नव्हते, तो माझी समजूत काढत असे. अनेक वेळा असं वाटतं की तो माझ्या मांडीवर बसलाय, मी त्याला प्रेमाने जेवण भरवते आहे. तो माझ्या मांडीवर शांत झोपला आहे आणि थोड्या वेळाने पाहते तर मला कृष्ण दिसत नाही. मी एकदा त्याला उखळाला बांधून ठेवलं होतं, त्यावेळेला तो माझ्यावर रुसला आणि म्हणून तो मला सोडून निघून गेला. उद्धवजींनी नंदबाबांनी यशोदा मातेचं सांत्वन केलं आणि तुमच्याप्रमाणे श्रीकृष्णाला अतिशय तुमची आठवण येते, तुमच्या विरहामध्ये तो अश्रू ढाळतो असं सांगितलं. पण आत्ता मथुरेचा राज्यकारभार खूप वाढलाय आणि त्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे तो तुमच्याकडे येऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. पण नंद यशोदेचं कृष्ण प्रेम पाहून उद्धवाचा निम्मा अभिमान गळून पडला. आणि जी व्यक्ती पाळण्यात, घरात, अंगणात, वनात ठाई ठाई श्रीकृष्णाला पाहते, अनुभवते, त्यांना मी श्रीकृष्णांच्या सर्व व्यापकतेचं काय ज्ञान देणार? ते जे स्वतः आत्ता अनुभव घेतात, श्रीकृष्ण त्यांना चराचरामध्ये दिसतोय, त्यांना मी काय ज्ञान सांगणार? असं उद्धवजींना झालं. बोलता बोलता ब्रह्ममुहूर्त झाला. ब्राह्ममुहूर्तावर गोपी स्नान करून कृष्णांचं कीर्तन करत दही दूध घुसळू लागल्या. नंतर यशोदा मातेची आज्ञा घेऊन उद्धवजी यमुनेवर ते स्नान करायला गेले. तिथे त्यांना गोपींना पण संदेश द्यायचा होता. उद्धवाने गोपींचं कृष्ण कीर्तन ऐकलं. कृष्ण स्मरण करताना गोपींचं हृदय द्रवित होत होतं. दधिमंथन झाल्यानंतर त्या नंद भवनाकडे पाहून प्रणाम करायच्या, हा त्यांचा नियम होता. त्यांनी त्याप्रमाणे वंदन केलं आणि त्यांना एक तिथे रथ आलेला दिसला. त्याबरोबर त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. उद्धवजी शांतपणे तो संवाद ऐकत होते.